नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंखे आणि आज आपण ॲग्रीमेंटमध्ये ग्रेस पिरियड हे जर का शब्द असतील तर त्याचं पुढे काय होतं ते बघणार आहोत. खूप मोठा प्रश्न रिअल इस्टेटचा आहे तो म्हणजे फ्लॅटचं पोझिशन बिल्डरनी सांगितलेल्या दिवशी न मिळणं. यावरती अनेक व्हिडिओ बनलेले आहेत. मात्र मी परत हा विषय घेण्याचं कारण म्हणजे एक नवीन टर्म जी खूप प्रॉब्लेमॅटिक ठरते आणि ज्याला फ्लॅट बायर्स घाबरतात आणि कंप्लेंट फाईल करत नाही, ती म्हणजे ग्रेस पिरियड. मी अनेक वेळा सांगितलं आहे की पोझेशन डेट जी तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेली आहे तीच तुमची पोझेशन डेट आहे. बिल्डरनी रेराच्या वेबसाईटवर कितीही डेट पुढे ढकलली, कितीही वेळा एक्सटेन्शन घेतलं तरी तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या पोझेशन डेटला कुठेही धक्का लागत नाही. बिल्डर तुम्हाला त्याच दिवशी पोझेशन देणं अपेक्षित असतं. आता काही ॲग्रीमेंटमध्ये पोझेशन डेट आणि त्याच्या पुढे 18 महिन्याचा ग्रेस पिरियड, 20 महिन्याचा ग्रेस पिरियड आणि मग त्याच्यानंतर जी काही डेट येईल तेव्हा आम्ही तुम्हाला पोझेशन देऊ असं लिहिलेलं असतं. आणि मग फ्लॅट बायर्स गोंधळतात आणि त्यांना असं वाटतं की आत्ता माझ्या ॲग्रीमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल 30 डिसेंबर 2026 अशी तारीख लिहिली आहे, मात्र त्याच्या पुढे असे शब्द आहेत की ह्या तारखेच्या वर ग्रेस पिरियड 20 महिन्यांचा आहे आणि त्यानंतर देखील जर का आम्ही तुम्हाला पोझेशन देऊ शकलो नाही तर तुम्हाला आम्ही डिले पोझेशनचं कॉम्पेन्सेशन किंवा तुम्ही भरलेल्या पैशावरती डिले झाला म्हणून इंटरेस्ट असं देणं लागतो. तर मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपण जेव्हा फ्लॅट घेतो आणि ॲग्रीमेंट रजिस्टर करतो आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये जेव्हा असा अवास्तव ग्रेस पिरियड लिहिलेला असतो तर तो ग्रेस पिरियड देखील कधीच गृहीत धरला जात नाही. आता संपूर्ण रेरा कायद्यामध्ये ग्रेस पिरियड, पोझेशनवरती ग्रेस पिरियड हा शब्द कुठेच लिहिलेला नाही आहे. रेराच्या ॲक्टमध्ये ग्रेस पिरियड हा शब्द तुम्हाला कुठेच सापडणार नाही. मात्र जिथे रेरा कमी पडतो तिथे मोफा कायदा येतो. म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट हा कायदा रेरा जिथे सायलेंट आहे किंवा रेराचं जिथे काही म्हणणं नाही तिथे मोफा कायदा येतो आणि मोफा कायद्याचा सेक्शन 8 आपल्याला असं सांगतो की बिल्डरनी तुम्हाला जी काही पोझेशन डेट लिहून दिली आहे त्याच्यामध्ये 3 महिन्याचा ग्रेस पिरियड बिल्डरला मिळू शकतो. आणि त्याच्यात पण ॲडिशन पुढे जाऊन असं सांगितलं आहे की जर का काही मेजर कारण असेल जे बिल्डरच्या कंट्रोलमध्ये नसेल किंवा नॅचरल काही संकट आलं, कुठली आपत्ती आली तर त्या पिरियडसाठी, त्या प्रॉब्लेमसाठी अजून ॲडिशनल 3 महिन्याचा ग्रेस पिरियड हा बिल्डरला दिला जातो. म्हणजे ह्या सेक्शन 8 मोफाच्या सेक्शन 8 खाली फक्त आणि फक्त 6 महिन्याचा ग्रेस पिरियड हा बिल्डरला दिलेला आहे. म्हणजे गफलत करू नका. ॲग्रीमेंटमध्ये जी तारीख दिली आहे त्याच तारखेला तुम्हाला पोझेशन मिळणं गरजेचं आहे. मात्र जेव्हा एखाद्या ॲग्रीमेंटमध्ये ग्रेस पिरियड लिहिलेला असतो तर त्या ग्रेस पिरियडचं ड्युरेशन हे फक्त 6 महिने इतकंच असू शकतं. कायद्यामध्ये ते फक्त 6 महिने दिलेलं आहे. त्यानंतर बिल्डर तुम्हाला पोझेशन देणं अपेक्षित आहे आणि ते बिल्डरवरती कंपल्शन आहे. अशा केसमध्ये तुम्ही जेव्हा केस फाईल करता रेरा अंडर तेव्हा बिल्डर सेक्शन 8चा आधार घेऊन ग्रेस पिरियड हा 6 महिन्यासाठी घेऊ शकतात. तशी ऑर्डर होऊ शकते कारण तसा कायदा आहे. मात्र जिथे 18 महिने, 20 महिने, कुठे 22 महिने असा जेव्हा ग्रेस पिरियड लिहिलेला असतो तेव्हा तो पूर्ण ग्रेस पिरियड मायनस होतो आणि जी ॲक्च्युअल डेट ऑफ पोझेशन लिहिलेली असते त्याच डेटपासनं बिल्डरचा डिले पकडण्यात येतो, बिल्डरचा डिले काउंट होतो. आता या डिले पोझेशनमध्ये अजून एक गोष्ट क्लिअर करायची म्हणजे
तुम्ही जेव्हा डिले पोझेशनसाठी कंप्लेंट फाईल करता तेव्हा ऑर्डर होताना तुम्हाला डिले पोझेशनचं कॉम्पेन्सेशन किंवा इंटरेस्ट हे ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या पोझेशन डेटपासून पुढच्या वेळेसाठीचं मिळतं. तुम्ही जे पैसे दिलेत त्या पैशाच्या तारखेपासनं ते पोझेशन मिळेपर्यंत असं ड्युरेशन कॉम्पेन्सेशनचं किंवा इंटरेस्टचं ॲप्लिकेबल होत नाही. क्लिअर सांगितलेलं आहे की पोझेशन डेट जी ॲग्रीमेंटमध्ये लिहिली आहे त्या डेटपासून ते तुम्हाला पोझेशन मिळेपर्यंत किंवा बिल्डरला OC मिळेपर्यंत याच पिरियडचं डिलेचं इंटरेस्ट किंवा कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळतं. अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि रेराबद्दल किंवा रिअल इस्टेटमध्ये अजून जास्त क्लिअर विचारसरणी आणण्यासाठी आमचे व्हिडिओ नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा.